या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अहिल्या, श्रीकांत, मोहन हे सगळेजण टेंडर ओपनिंगसाठी निघालेले असतात. तितक्यात दामिनी देखील त्या ठिकाणी येते आणि त्यांना म्हणते की मी सुद्धा तुमच्या सोबत येते कारण मी तुमच्यासाठी लकी आहे. आणि तिचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. त्यानंतर अहिल्या आणि श्रीकांत प्रीतमची वाट बघत असतात आणि मग थोड्याच वेळात प्रीतम आणि प्रिया देखील बाहेर येतात आणि ते सगळेजण तेथून निघणार. पण तितक्यात बंगल्यामध्ये काही गाड्या येतात आणि इतक्या गाड्या घेऊन नेमकं कोण आला आहे हे बघण्यासाठी सगळेच जण पुढे जातात. सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असते आणि त्याच वेळी त्या गाडीमधून एक मुलगी खाली उतरते आणि ती दुसरी तिसरी कोणीही नसून दिशा असते. आणि दिशाला बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. दामिनी तर पदराने तिचं तोंड लपवते. सगळेच जण रागात दिशाकडे बघत असतात तर दिशा ॲटिट्यूडमध्ये सगळ्यांच्या समोर जाऊन उभी राहते. ती हसतच सगळ्यांकडे बघत असते आणि मग त्यानंतर अहिल्याला सासू मॉम अशी हाक मारत हसतच तिच्या समोर बसते. दिशाला बघून सगळेजण खूप चिडलेले असतात. कोणीच तिला काही बोलत नाही. दिशा मात्र सगळ्यांसोबत हसून बोलत असते. ती म्हणत असते की मला तर असं झालं होतं की कधी मी एकदा जेलमधून बाहेर येईल आणि माझ्या फॅमिलीसोबत. आणि मग ती हसतच म्हणते की सॉरी फॅमिली नाही, किर्लोस्कर फॅमिलीसोबत पार्टी करेल. आणि मग ती सगळ्यांकडे बघते आणि मग श्रीकांतसोबत बोलू लागते. ती म्हणत असते की वा सासरे डॅड, तुम्ही तर एकदम फिट दिसताय. माझ्या सासू मॉमने तुमची चांगली काळजी घेतलेली दिसते आणि मला त्यांची हीच गोष्ट सगळ्यात जास्त आवडते. आणि मग त्यानंतर ती प्रीतमकडे जाते. ती प्रीतमकडे बघत म्हणत असते की काय रे प्रीतम, काय अवस्था करून घेतली आहे तू स्वतःची. ही बावळट प्रिया तुझ्याकडे नीट लक्ष देत नाही का? आणि ते ऐकून प्रिया चिडते. तर दिशा हसतच म्हणत असते की प्रीतम बेबी, आता तू काळजी करू नको. मी परत आली आहे ना, आपण आधीसारख्या मस्त पार्टीज करूयात, एन्जॉय करूयात, मग तू पहिल्यासारखा होशील. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की दिशा, तू का आली आहेस इथे? तुला एकदा सांगून कळत नाही का? निघ इथून. मात्र दिशा म्हणत असते की प्रीत बेबी, काय झालं? तू चिडलास का? प्लीज चिडू नको. आणि मग त्यानंतर ती त्याच्या गालाकडे बघत म्हणते की काय झाले तुझ्या गालावर? या मूर्ख प्रियाने लव बाईट दिलाय का? आणि ते ऐकून प्रिया तर खूपच चिडते. दिशा मात्र हसत असते. त्यानंतर ती अहिल्याकडे जाते आणि तिला म्हणते की अहिल्या, त्या दिवशी तर तू माझ्या कानाखाली मारून मला त्या भर लग्नातून हाकलून दिलं होतं. पण बघ, आज मी परत इथे आली आहे. आणि त्याच वेळी मोहन अहिल्याला आणि इतरांना सांगतो की मी आत्ताच पोलिसांना फोन केला होता, ही दिशा बेलवर बाहेर आहे. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की मूर्ख मुली, तुला इतकं देखील कळत नाही का? तू जामिनावर बाहेर आहे, उगाच नको ते करू नको. आणि ते ऐकून दिशा हसतच टाळ्या वाजवू लागते. ती म्हणत असते की वाव सासू मॉम, काय डायलॉग मारला तुम्ही. हेच ऐकण्यासाठी तर माझे कान किती दिवस तरसले होते. आणि मग त्यानंतर ती रागातच सगळ्यांकडे बघते आणि म्हणत असते की त्या दिवशी मी सगळ्यांना सांगत होते की एकदा माझं ऐकून घ्या, मात्र कोणालाही माझी दया आली नाही. सगळ्यांनी माझ्या कानाखाली मारली आणि मला हकलून दिलं, मला जेलमध्ये टाकलं. आणि त्याच दिवशी मी ठरवलं की तुमच्यापैकी एकालाही सोडायचं नाही. खरं तर बाहेर आल्यानंतर मी तुमच्यावर लपूनच वार करणार होते, पण ठरवलं की मी असं काही करणार नाही. मला हे गोरिला वॉर अजिबात करायचं नव्हतं आणि म्हणून आज मी इथे तुमच्या समोर उभी आहे. मात्र त्यावर कोणीच काही उत्तर देत नाही. त्यानंतर दिशा पुन्हा प्रीतम आणि प्रियाकडे जाते. ती प्रीतमला म्हणत असते की प्रीत बेबी, हवं तर आपण पुन्हा एकदा लग्न करूयात. मला तुझ्यासोबत ना या घरात यायचं आहे. तू ना या मूर्ख प्रियाला डिवोर्स दे, मला चालेल सेकंड हँड नवरा, मी करेल ॲडजस्ट. आणि ते ऐकून प्रीतम मोठ्यानेच दिशावर ओरडतो आणि तिला लांब राहायला सांगतो. दिशाला मात्र काही फरक पडत नाही. उलट ती म्हणत असते की प्रीत बेबी, तुला आठवतंय ना मी तुला कसा माझा कुत्रा बनवला होता ते? लग्नाच्या आधी तू माझ्या पाठीमागे फिरत असायचा, मी जे सांगेल ते करायचा. मग आत्ताच तुला काय झालं आहे की ही गावाकडून आलेली प्रिया तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तू असा माझ्यावर गुरगुरायला लागलाय. आणि ते ऐकून प्रिया मोठ्याने म्हणते की दिशा प्लीज गप्प बस. आत्तापर्यंत तू प्रीतमला खूप त्रास दिला आहेस, पण यापुढे नाही. यापुढे मी त्यांच्यासोबत आहे, त्यांची बायको. त्यामुळे तू प्लीज इथून निघून जा, नाही तर मी काय करेल माझं मला देखील माहीत नाही. आणि ते ऐकून दिशा नाटक करत म्हणते की प्रीत बेबी प्लीज वाचव मला, या प्रियाच्या धमकीमुळे घाबरली आहे मी. आणि मग ती प्रियाला सांगते की मूर्ख मुली प्लीज गप्प बस. एकदा सांगितलं आहे ना तुला, तुझं तोंड बंद ठेव, मग सतत का बोलतेस?
आणि तुला काय वाटलं ग, या अहिल्यादेवी किर्लोस्करने तुला या घरची सून करून घेतला आहे म्हटल्यावर ही तुला पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर बनवेल का? जर असा तू विचार करत असशील ना तर तो चुकीचा आहे, कारण ही बाई असं काही करणार नाही. ती जास्तीत जास्त तुला दुसरी दामिनी बनवेल हे लक्षात ठेव. आणि ते ऐकून दामिनी मोठ्याने म्हणते की दिशा तू माझं का नाव घेतेयस? आणि ते ऐकून दिशा हसतच दामिनीकडे जाते. दामिनी पटकन तिचा चेहरा लपवते, पण दिशा म्हणत असते की दामिनी आंटी हे काय चाललंय तुमचं? मला माहिती आहे या घरात मी परत आली आहे म्हणून कोणालाही आनंद झालेला नाही आहे, मात्र तुम्हाला आनंद झाला आहे हे मला माहिती आहे. मात्र त्यावर दामिनी म्हणते की तू उगाच काहीतरी बोलू नको. पण दिशा म्हणत असते की हे काय करताय तुम्ही? आपली तर युती आहे ना, आपण दोघींनी आत्तापर्यंत किती प्लॅन्स केलेत तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही तर माझ्या पार्टनर इन क्राईम्स आहात. पण ते ऐकून दामिनी म्हणते की तू उगाच काहीतरी बोलू नको. मी सुद्धा किर्लोस्करच आहे आणि तुझ्या बाहेर येण्यामुळे मला अजिबात आनंद झालेला नाही आहे. पण ती दिशा हसतच म्हणत असते की उगाच काहीतरी बोलू नका. तुम्हाला यांच्यापैकी कोणीही किर्लोस्कर मानत नाही, मात्र माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते. ही किर्लोस्करांची शिप आहे ना आता लवकरच बुडणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझ्या बाजूने यायचं असेल तर येऊ शकता. अजूनही माझी डील ओपन आहे. आणि ते ऐकून दामिनी तर खूपच घाबरते. त्यानंतर मग दिशा दामिनीला सांगते की तुम्ही थोड्या वेळ विचार करा, तोपर्यंत मी माझा अर्धवट राहिलेला सब्जेक्ट पूर्ण करून येते. आणि मग ती पुन्हा प्रियाकडे जाते. ती प्रियाला म्हणत असते की मला माहिती आहे तुझं प्रीतमवर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम बघूनच मी आत्ता जस्ट विचार केला की या प्रीतमला सोडून द्यावं. त्याआधी तू मला सांग की या प्रीतमला तू कसं काय पटवलंस ग? म्हणजे ज्या मुलांचं लग्न ठरलं आहे त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचं हाच तुझा धंदा आहे का? लग्नाआधी अशा किती मुलांना तू तुझ्या जाळ्यात ओढला आहेस? आणि ते ऐकून प्रिया आणि इतर सगळेजण खूपच चिडतात. प्रीतम मोठ्याने ओरडूनच दिशाला शांत राहायला सांगतो, पण दिशा काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी माझ्या कानाखाली मारून मला हाकलून दिलंस, माझं कोणीही काही ऐकून घेतलं नाही आणि आता मी बदला घेण्यासाठीच इथे परत आली. आणि मग त्यानंतर ती पारूकडे बघत म्हणते की पारू अगं तुला शोधत होते मी. त्या लग्नाच्या दिवशी घरातल्यांचं जेवढं तोंड चालत नव्हतं ना तेवढं तोंड तुझं चालत होतं. आणि मग ती अहिल्याकडे बघत म्हणते की एका साध्या ड्रायव्हरच्या लायकी नसलेल्या मुलीला तुम्ही ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलं. ही पारू म्हणजे या किर्लोस्करांच्या घरातील जणू हिरोईनच आहे. मग त्यानंतर ती पारूकडे जाते आणि तिला मिठी मारते, तर पारू जोरात दिशाला बाजूला ढकलून देते आणि त्यामुळे दिशा खूप चिडते. तर अनुष्का शांत राहूनच हे सगळं काही बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.